नांदेड जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक ऑनर किलिंगची घटना समोर आली आहे। उमरी तालुक्यातील गोळेगाव येथे एका बापाने आपल्या 19 वर्षाच्या मुलीची आणि तिच्या प्रियकराची हत्या करून त्यांचे मृतदेह 40 फूट खोल विहिरीत फेकले। या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून आरोपी स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाल्याचे समोर आले आहे। मृत संजीवनी कमळे वय 19 बोरजुन्नी येथील रहिवासी होती आणि 1 वर्षांपूर्वी तिचे गोळेगाव येथील मुलासोबत लग्न झाले होते। लग्नापूर्वी तिचे लखन भंडारे वय 19 या तरुणासोबत प्रेम संबंध होते, जे लग्नानंतरही सुरू होते। सोमवारी संजीवनीच्या सासरची मंडळी बाहेर गेली असताना तिने प्रियकर लखनला घरी बोलवले। त्याचवेळी अचानक घरी परतलेल्या पतीने आणि कुटुंबियांनी दोघांना एकत्र पाहिले। संजीवनीच्या पतीने तिच्या वडिलांना बोलवून तिला घरी घेऊन जाण्यास सांगितले। त्यानंतर मुलीचे वडील, काका आणि आजोबा असे तिघेही गोळेगावला पोहोचले। गोळेगाव आणि बोरजुन्नी गावांना जोडणाऱ्या पाणंद रस्त्यावरून जाताना त्यांनी संजीवनी आणि लखनला मारहाण करून त्यांची हत्या केली। त्यानंतर दोघांचेही मृतदेह करकाळा शिवारातील एका 40 फूट खोल विहिरीत फेकून दिले। दरम्यान या घटनेमुळे संपूर्ण परिसरामध्ये खळबळ उडाली आहे। पोलिसांनी तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले असून घटनेचा पुढील तपास करत आहे।